मी आता चौताळलेल्या आवाज येतोय ना? आपला आवाज दिल्लीच्या कानाचे पडदे फाडून टाकणार आहे. पहिल्या प्रथम मी दोन्ही राऊत बंधू संजय, सुनील, नंतर आपले रमेश आहेत, सुरेश आहेत आणि तुम्हा सर्व शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद देतोय. दिशा कोणती कल्पना नाही, पण पाऊल पुढे टाकण्याची हिम्मत तुम्ही दाखवली. आणि साहजिकच आहे, शिवसेना प्रमुखांच्या तालमीत आपण सगळे तयार झालो आहोत. शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे, मी म्हणेन ती पूर्व. आणि त्याच दिशेने आपण केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या राज्याला आणि देशाला न्यायचंय. अनेक चांगले विषय आजच्या दिवसभराच्या शिबिरात झालेत आणि शिबिरे असंच असलं पाहिजे. प्रत्येकाला कळलं पाहिजे की मी काय करायचं. कारण जाहीर सभेतली भाषणं असतात, उत्साह असतो, जोश असतो, पण नेमकं करायचं काय हे सांगितलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यावरती भरपूर मार्गदर्शन झालेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. स्कोर किती झाला कोणालाच माहिती नाहीये. आपल्याला स्कोरची चिंता नाही, आपल्या विरोधकांची दांडी उडवायची. आणि ही मॅच म्हणजे सहज या मॅचच्या निमित्ताने आठवलं म्हणून बोलतोय. दुबईमध्ये सुरू आहे. टीव्हीवरती बघायला काय हरकत नाही, दुबईत जायला सुद्धा काय हरकत नाही. पण याच्या आधीची मॅच जी झाली हिंदुस्थान पाकिस्तान, ती दुबईमध्येच झाली. आणि ती मॅच बघायला इकडनं काही तथाकथित बाळासाहेबांचे विचार मानणाऱ्यांची कार्टी गेली होती. निर्लज्जपणाने फोटो सुद्धा टाकलेले त्यांच्या इंस्टाग्रामवरती आहे. मला वाटतं अनुराग ठाकूर त्या पाकिस्तानी खेळाडूच्या बाजूला बसले. त्याच्यानंतर आपल्या महान घराणेशाही अजिबात नाही, पण अगदी डॉन ब्रॅडमनला ज्यांनी शिकवलं, सुनील गावस्करना शिकवलं, विराट कोहलीना शिकवलं, ते सन्माननीय जय शहा हे सुद्धा मॅच बघायला गेले होते. आता हा माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे, हेच जर का जयशहाच्या जागी उद्धव ठाकरे असता किंवा आदित्य ठाकरे असता तर यांची नरकात गेलेली सगळी पित्र वरती येऊन थैताट घातलं असतं. बरोबर ना? कारण स्वर्गात पुण्यात्मे असतात ते स्वर्गात जातात, यांचे कुठे पुण्यात गेले. पण एक फेक नॅरेटिव्ह जो हा विषय ना तो हाच आहे. नेमकं आपण कोणत्या दिशेने चाललोय हेच कोणाला कळत नाहीये. आणि म्हणून मी मगाशी संजय बोललो आणि ज्याचा तुम्ही उल्लेख केला की भाजपा हिंदुत्ववादी आहे हेच फेक नॅरेटिव्ह आहे. भाजपा देशप्रेमी आहे हेच फेक नॅरेटिव्ह आहे. कारण एका बाजूला हिंदुस्थान पाकिस्तान, जोपर्यंत पाकिस्तान आपल्या देशाबरोबर सरळ वागत नाही तोपर्यंत हिंदुस्थान पाकिस्तान बरोबर कोणतेही अगदी खेळाचे जरी असले तरी संबंध ठेवणार नाही हे बोलायचं. सुषमा स्वराज तेव्हा बोलत होत्या. हिंदुत्ववादी म्हटल्यानंतर ज्या बांगलादेश